लवकर लवकर ये की. चल म्हणा रोल एक सेकंड. रोल घ्या. हो खूपच म्हणतो. तर केला असतो तर पटकन सुरू आता कोणाचा तरी फोन आला वर पटकन म्हणतो सरांचं म्हणणं नाही आले नाही. परत वरिष्ठ काय म्हणतो की आमच्याशी बोलल्या नाही. तुम्ही बाईट आम्ही लाईव्ह फोन नाही करतात. नाही डायरेक्ट बाईट द्या. नाही मुद्दा 10 मिनिटं त्यांच्याशी बोलू देत मला. कारण हा मुद्दा जो डिपार्टमेंटनी सॉल्व्ह करायचा जो काय आहे तो काय राजकीय मुद्दा नाही. त्याच्यामुळे मला अपेक्षा आहे की डिपार्टमेंटनी सॉल्व्ह करावा मुद्दा. माझे जे आता तुम्ही माझी अडचण काय पहिल्या मुद्द्यामध्ये आपण बोललो की पोलीस महासंचालक साहेबांनी सोडवायचे जे काय मुद्दा आहे जे मुद्दे मी सेक्स डिस्क्रिमिनेशनचे मांडले किंवा बाकीचे जे काय असतील तर ते आमच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे ते साहेबांनी सोडवा आमच्या. एवढीच आमची अपेक्षा आहे. नाही दबाव कशाला टाकतील काही दबाव नाही टाकत कोणी दबाव टाकत नाहीये. परंतु जी भावना आमच्या मनात तयार झाली आहे ती भावना पोलीस महासंचालक साहेबांनी सोडवावी अशी आमची अपेक्षा आहे. का झाली अशी भावना तयार ते तर तुम्ही पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये ऐकलेलं आहे. आम्ही नाही केलेलं. नाही ठीक आहे पण आता कसं आहे ते मी तुमच्याशी बोलते डिटेलमध्ये की जी भावना का तयार झाली किंवा काय मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सगळे सांगेन. परंतु आता मला बघू देत की काय माझ्या डिपार्टमेंटचा व्ह्यू आहे. ऐका त्रास मला वैयक्तिक काहीच नाहीये. मला वैयक्तिक काही त्रास नाहीये. मी जे बघतीये त्या सगळ्या समाजामध्ये घडते त्या घटनेचा त्रास आहे की महिलांच्या बाबत होणारं डिस्क्रिमिनेशन. बाकी माझा वैयक्तिक काहीच मुद्दा नाहीये. जिथं तिथं प्रत्येक ठिकाणी जे महिलांना आपण बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करतोय माझा एकच मुद्दा सगळीकडे होते म्हणून तर हा त्रास आहे ना आणि अनेक वर्षापासून आहे. बाकी काहीच रिझन नाही. असे कुठले कुठले अनुभव आले तुम्हाला किंवा तुम्ही म्हणजे कुठल्या उद्योगाला तुम्ही संपूर्ण मांडलं? नाही हा मुद्दा मी नंतर बोलीन तुमच्याशी. आता नाही बोलणार मी नंतर बोलेन. मला अपेक्षा आहे पोलीस महासंचालक साहेबांनी माझी भूमिका समजून घ्यावी कारण मी स्वतःसाठी बोलत नाहीये. आणि महत्वाचं एकच आहे की मी पोस्टिंगसाठी बोलत नाहीये. हे जे काही लोकांना वाटतं पोस्टिंगसाठी मुळीच नाही. साईड पोस्टिंगला कायमस्वरूपी राहायची आमची तयारी. आमचं काही म्हणणं नाहीये. हा मान सन्मानाचा आणि डिस्क्रिमिनेशनचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे पोस्टिंग बाबत कोणी बोलू नका प्लीज एवढंच माझं म्हणणं आहे की आम्हाला पोस्टिंगसाठी काही नको. डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय होतं? पुरुष अधिकाऱ्यांनाच महत्वाच्या जागी नेमणूक केली जाते. पुरुष महिला हा मुद्दा नाहीये. हा मुद्दा आहे तो स्त्रीला काय फील होते. तुम्ही प्रत्येक गोष्ट कंपॅरिझन पुरुषांबरोबर नाही करू शकत. आम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे. आमचं पण अस्तित्व आहे महिला म्हणून या समाजामध्ये काहीतरी. त्यामुळे पुरुष आणि स्त्री असं जर केलं ना ते तर विनाकारण सगळे माझ्या अंगावर येतील. आम्ही आमचा मुद्दा मांडतोय. स्पेसिफिक कोण अधिकारी आहेत का जे वर्षानुवर्ष पुण्यात आणि पुण्याच्या भोवताली? ते तुम्हाला सगळ्यांना माहिती ते मला नका विचारू. दॅट इज नॉट मला त्याच्यात पडायचंच नाही. दॅट इज नॉट माय रोल. जे असते महिलांचा मुद्दा किंवा महिलांची कुटुंबाला वगैरे त्यांना कळत नाहीये का? आय डोंट नो. तुम्ही आधी कोणाशी संवाद साधलाय का याबद्दल? नाही ते सगळं मी बोललेली आहे. तुम्ही बघू शकता. पण माझा एवढाच मुद्दा की मला एकदा सरांशी आता बोलायचं. माध्यमांशी बोलायला आला होता तुम्ही. तुम्हाला एक फोन आला त्यामुळे तुम्ही परत म्हणालात आज जाऊन बोलून मग बोलते. नेमका कोणाचा फोन आला तुम्हाला? नाही कुणाचा फोन आला हा मुद्दा आता सोडून द्या. मुद्दा हा आहे की मला माझा जो मुद्दा आहे ना तो माझ्या डिपार्टमेंटनी सॉल्व्ह करायची इच्छा आहे. ह्याच्यात राजकीय काहीच नाहीये. प्रत्येक ठिकाणी तो राजकीय रंग देणं आणि हे मुद्दाच नाहीये. वरिष्ठांकडून काही दबाव तर कशाला टाकतील ते. मी स्वतः पण वरिष्ठ अधिकारी आहे ना. येऊन काही तुमची बाजू नाही ऐका ना ऐका मुद्दा कसा आहे सांगते मी तुम्हाला की माध्यमांना सांगणं किंवा हे करणं हा मूळ उद्देश नाहीच आहे. मूळ उद्देश काय आहे की महिलांना काय वाटतंय आम्हाला काय वाटतं त्याचा विचार फक्त करा. बाकी काहीच नाही. which Indian Constitution has given us the right of freedom तो आम्हाला मिळत नाहीये. दॅट इज द ओनली थिंग. बाकी काहीच नाहीये. साहेबांना बोलून तुम्ही बोला.
नाही, आय डोंट नो. साहेब बोलणार की नाही, मी नाही सांगू शकत. नाही, त्यांच्याशी तुम्ही बोलणं नाही, त्यांच्यावर नाही, झाल्यावर नाही, 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 मी नाही त्यांना तसं म्हणू शकत. तुम्ही बोलणार आहेत का हो, साहेबांबरोबर हा, बोलणं yes, झालं? yes. हे जरा हे अनिल हो गया भाई. आप पहुंच रहे थे क्या आगे क्या? नहीं, उससे पहले शुरू हो गया था. वापस हमको कॉल आया किसी का, इसलिए रुके और फिर वापस शुरू कर दिया. लेकिन हुआ रिकॉर्ड जिसमें और